कलर छान आला. ब्लाऊज मी असा शिवून घेतलाय. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आणि आत्ता जो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते ना, तर आरो स्कूलवरून आल्यानंतर त्याची जी वही आहे ती पूर्ण करत म्हणजे लिखाण होतं ते करत त्याच्या मुंबईच्या मित्रांशी बोलतोय. गाडीने. अच्छा. काल रात्री आरो स्कूलवरून आल्यानंतर संध्याकाळी त्याच्या मित्रांशी बोलत बसला, मुंबईचे जे मित्र आहेत त्यांच्याशी. त्यानंतर खूप वेळ झाला, त्याला लिखाण खूप होतं कारण एप्रिलमध्ये जो अभ्यास होता CBSEचा तर तो थोडा पुढे आहे. तर ते वह्या जे आहेत तर दुसऱ्या मुलांचे नोटबुक टीचर्सनी दिलेले की आरोकडून कंप्लीट करून घ्या, ते थोडंसं तो कवर करतो. आता सकाळ झाली, आवरले सकाळपासून आणि त्याला स्कूलला पाठवून दिलं. मी माझे कपडे थोडे इस्त्री करायचे होते ते करत बसलेले आणि विनूनं सांगितलेले की वरची रूम थोडीशी साफ करून घे. आता नेहमी तो स्वतः साफ करतो, ह्यावेळी मला सांगितलं आहे क्लीन करून लादी बसून घे म्हणून. आणि इथे सगळा त्याचा सेटअप आहे त्याच्या कंपनीचा पूर्ण हे जे आहे ते. तर तो रात्री त्याची शिफ्ट सुरू होते, म्हणजे संध्याकाळी 5-6च्या दरम्यान होते, रात्री 2:30पर्यंत काहीतरी असते. सकाळी थोडं लेट उठतो तो, 11पर्यंत उठतो. आता बाकीचं काम करायला चाललं आहे. आता खूप जणी मला सजेस्ट करतात अशी कलरचं वगैरे करून घे, तर हे सगळं करून घ्यायचं पण त्याच्या लग्नाच्या वेळेला म्हणून आम्ही थांबलो की जेव्हा ठरेल आणि ठरलं की मग बाकी बघूया आणि त्याच्यानंतर मग करता येतं. कारण थोड्या अशा गोष्टी अजूनही आता इथं ह्या ज्या रूम आहेत ना, ही एक रूम आणि तिकडची रूम, ह्या रूममध्ये आम्ही पहिला राहत होतो. म्हणजे मी, मम्मी, पप्पा, राजी, विनू, आम्ही 5 जण वरच्या 2 रूममध्ये आणि खालच्या ज्या रूम होत्या तिथे आजी आजोबा माझे आणि काका काकी राहत होते. पाठीमागच्या रूम जी होती, जी आत्ता तुम्ही बघताय जिथं मी जास्त करून असते, तर ती छोट्या 2 अशा रूम होत्या. ते खूप वेगळं असं होतं पूर्ण सेट. पण आजोबा वारले, त्यानंतर मग काका ॲक्सिडेंटमध्ये गेले, त्यानंतर मग आजी वारली, मग काकीने पण दुसरं लग्न केलं, त्या तिकडे आहेत म्हणजे बेळगावला आहेत त्या. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही आहोत तिथे सगळे. मग इथे वरच्या 2 रूम या जास्त लक्ष दिलेलंच नाही आणि ह्या अशाच आहेत पूर्ण. तर कधीही लक्ष द्यावंचं एवढंही वाटलं नाही, पण आता हळूहळू तो थोडंसं करून घेतो आहे. कारण जवळजवळ मला वाटतं 2000 साली वरच्या 2 रूम बांधल्या होत्या, 2000च्या आसपास, 2000 की 2001 साली, मला एवढं आठवत नाही, पण 2001 साली म्हणजे 25-26 वर्ष झाली तेव्हा वरच्या 2 रूम बांधल्या होत्या. आणि खालची जी आहे ती 90 साली बांधले होते, पहिल्या 2 रूम ज्या होत्या ते दगडाचं बांधकाम आहे, 1.5 फुटी दगडांचं म्हणजे हे आहे ते. आणि अजिबात ते एवढंच हे आहे ना, एवढं गरमीसुद्धा खूप थंड वाटते इथं. पाठीमागची खोली काय विनून आता मला वाटते 4-5 वर्षाच्या मागे, 5 वर्षाच्या मागे पाठीमागची खोली, ते वॉशरूम वगैरे सगळं त्यानं करून घेतलं. मम्मीला पण हे साफसफाई करायला खूप अवघड जाते सगळं. आता ह्यानं हे सगळा सेटअप इथं ठेवला आहे, कारण आम्ही येत असतो मध्ये कोणतरी पाहुणे येत असत, मग तिथे ठेवण्यापेक्षा इथंच रिकामी असतो. मग हे आता सगळं क्लीन करून घेते. हे बघा की पुस्तकं वाचण्याचा फार छंद आहे, भरपूर पुस्तकं वाचलं त्याने. आणि हे जे माझं रणजित देसाई यांचं पुस्तक आहे, पद्मश्री रणजित देसाई, जे आमच्या गावचे आहेत. ही पुस्तकं वाचून तो प्रेरित झालेला परवाच्या ग्रामसभेसाठी. आणि हे सगळे पुस्तकं वाचत बसतोय तो. कुठल्या बाथटबमध्ये गेलेला आहे. हे थोडंसं स्वच्छ करते मी पटपट आणि बघू आवरते बाकीचं काम. सगळं माझं पण काम पडले, ते पण करायचं आहे. आणि माझं जे सामान आहे मुंबईतलं ते इथं आहे सगळं. हे बघा, हे असं बॉक्स पॅक आहे. मला इतकं टेन्शन आलं आहे सांगू. हे इथलं काय आहे, ब्लाउजेस पाहिजे होतं म्हणून मी हे काढलं होतं. हे सगळे बॉक्सेस अजून एक फक्त 8-10 दिवस हे कधी एकदा घरी घेऊन जातो असं मला झालं आहे. सगळे बॉक्स हे बघा ना, वजनानं वगैरे सगळं तर हे व्हायला लागली. ही भांडी थोडी जी आहेत, ही वाली, ही 2 एवढी नाही आहेत पण बेसिक आणलेले आहेत मी, ते आहे तिथे. ही कपाटं, हे माझं कपाट जे ड्रेसिंग टेबलच्या खाली होतं, ड्रेसिंग मिररच्या खाली होतं. ही शिवरॅक इथं आहे.
असं भरून ठेवलं आहे सगळं. हीच इच्छा आहे की लवकरात लवकर तिकडचं काम कंप्लीट व्हावं, जेणेकरून मी ह्या रूम खाली करू शकेन. कारण त्यामुळे ह्यांची कामं करायची बसलेत, रूमचं वगैरे त्याला काय काय करून घ्यायचं आहे ते. तर माझं सामान आहे, ठेवणार कुठे त्याच्यासाठी. तर मग आता आवडते पटपटपट. वातावरण तरी दाखवतं तुम्हाला. हे बघा वातावरण कसं झालं आहे, मळब आल्यासारखं पूर्ण. हे पण जे आहे ना, हे खूप जुनं आहे. हे त्यावेळी व्यवस्थित बांधलं नाही की काम आहे, आणि हे इथून असं हे झालं आहे. तर हे पण पूर्ण काढून घ्यायचं आहे त्याला. पत्रे घालून घेतलेत मला 1-1.5 वर्ष झालं, 1.5-2 वर्ष. माझं सामान इथं असल्यामुळे ह्यांचं सगळं अडकून बसलं. ह्याच्या आधी तो काय काय करून घेत होता इकडचं वगैरे, आणि मी एवढं सामान आणून ठेवलं त्यामुळे सगळंच काम थांबलं आहे त्यांचं. नंतर तो करून घेईल. सो आता आवरते पटपटपट साफसफाई. सो केवढ्या पाहिजे तुला सांग तेवढ्या. 15 वर्षात जेवढ्या घेऊच नसेल तेवढ्या सगळ्या देणार होतं एकदम. आता ही नारायणपेठ मागवलेली आहे मम्मीच्या पसंतीने. प्युअर सिल्क नारायणपेठ, हा हँडलूम नसतं त्याच्यामध्ये, पण प्युअर सिल्क मिळतात. आणि सेमी सिल्क पण आहेत आपल्या पेजवरती. प्युअर सिल्कमध्ये खूप कलर्स अवेलेबल होते. आता ही बघू, आता कशी आली बघूयात. जस्ट आता, आणि इथे पोस्टानेच येतात, तर पोस्ट आता ते देऊन गेलेत. फाडपाटपडी एवढं पेशन्स ठेवते धर की वड धरून, मग प्रॉपर पॅकेजिंग करून देतात. डिगडी मी फाडू काय, तार करून फाडतो बघ. बरं, एक ओढ म्हणजे ना लगेच येते पटकन. इकडनं ओढकी ये, इथनं काढकी, ही इथनं असं ओढकी. तर इथे गॅप पडतंय बघ, घेते उचल आता. कलर आलाय बरं, मस्त आलाय कलर. वा मम्मी, मी एकदा नेसणार आहे. लाईट लावतो. कलर छान आला ग. ब्लाऊज कसं आहे, हा आलाय ग. हा पदराकडे आहे काय पुढे, हा वाला ब्लाऊज आहे. पदराची मागील बाजू घ्या. प्युअर सिल्कला अशी येते साडी, आणि मागील बाजू पदराची अशी असते बघा. हे अशी असते. जर हँडलूम असतील ना तर मग ह्या सगळं लॉक असतं, पण हे असंही निघत नाही कारण प्युअर सिल्क आहे, हे निघत नाही असं. हँडलूम साड्या ज्या माहेश्वरी असतात तर त्याची बुट्टी आतली लॉक असते. हे 100% प्युअर सिल्क वापरलेली साडी. दररोज एक नेसायची आता. छान मस्त आलं, कलर भारी आलाय बघ या साडीचा. खरे एक एकच पीस असतात, रिपीट मिळणं तसा आहे प्रॉब्लेम. उंचीला बघे केवढे भरपूर आहे उंचीला. मस्त आली. शोल्डर बुट्टी अंगावर टाक बघूया कशी असते. असंच टाक व्यवस्थित घे की, हा असं काट आहे. मस्त आहे. कलर भारी वाटू लागला, एकदम वेगळा काहीतरी आहे. ओके चला, मला पण कधीतरी नेसायला द्याई. सकाळी म्हटलेलं की कपडे इस्त्री करायचे आहेत, आणि सकाळी कपडे इस्त्री करायला बसले मी. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी गेली, मग त्यानंतर परत थांबले आणि परत बाकीचे कपडे होते ते आता इस्त्री मार. हे बघा इथे एक ढीग लावला आहे, तिथं थोडासा लावलेला आहे. आता हे सगळे कपडे मी ठेवून देते, माझेच आहे ते सगळे. आणि मला तुमची हेल्प पाहिजेत. आता खूप साऱ्या साड्या मी दाखवल्यात, खूप साऱ्या साड्या प्रत्येक सणाला मी नेसलेली आहे वेगवेगळ्या. त्या तुम्हाला आवडल्या देखील. आपल्या कलेक्शनमधल्याच सगळ्या साड्या आहेत. आणि आता माहेरची साडी जी आहेर म्हणून करतात वास्तुशांतीच्या वेळी, तर विनूने सांगितलं तुला जशी हवी आहे तशी साडी घे. मला असं वाटतं की मी खूप दिवस झाले मी असं बाहेर जाऊन परचेस केलंच नाही, म्हणजे स्वतःच्या कलेक्शन सोडून मी साडी कुठली घेतलीच नाही. मग ह्या वेळेला असं वाटतं की जरा जाऊन घेऊयात बाहेरून. आणि तो बोलला तुला पाहिजे तसली घेऊन सांगितलं आहे साडी. ते पण बघते, पण वास्तुशांतीला कुठली नेसायची साडी हे माझं फिक्स होत नाही आहे. माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, आणि
नेहमी तुम्ही माझं कौतुक करता, एखादी साडी आवडली की धनश्री साडी खूप सुंदर आहे, छान दिसते तुझ्यावरती, हे सांगता. मग मला आत्ता हेल्प हवी आहे, कारण मी कन्फ्यूज आहे 2 साड्यांमध्ये की मी वास्तुशांतीला कोणती साडी नेसू. कारण हा दिवस माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे आणि एक स्वप्न होतं माझं की स्वतःचं असं हक्काचं, बाकीची घरं हक्काचीच आहेत, पण स्वतःच्या कमाईतनं आम्ही दोघांनी मिळून बनवले जे घर आहे, त्या घरात ती एक्साइटमेंट, त्या सगळ्या गोष्टी आहेतच. आता कामं तर भरपूर लागतात मला, कारण आता जवळजवळ वास्तुशांतीचा दिवस जसं जवळ येतो तसं खूप धावपळ होते, खूप साऱ्या गोष्टी करते आणि त्याच्यामुळे ना थकवा पण येतो आणि असं वाटतं की वास्तुशांतीच्या दिवशी छान दिसावं आपण, ती साडी चांगली उठून दिसावी आणि चांगलं वाटावं. म्हणून 2 साडी मी ऑलरेडी, म्हणजे माझ्या ज्या नेसलेल्याच नाही आहेत मी अजून, फक्त तयार करून घेतलेल्या आहेत. आणि माईट बी मी तुम्हाला कुठल्या तरी ब्लॉगमध्ये दाखवल्या पण असेल. एक साडी तर मी दाखवलेली आहेच, दुसरी पण दाखवली असेल असं वाटतं. मग तरी पण मी तुम्हाला आता दाखवते आणि त्यातली दोन्हीपैकी कोणती साडी मी नेसू, हे फक्त मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा. एक आहे चंदेरी कतान आणि एक आहे चंदेरी पट्टू सिल्कमध्ये. तर पट्टू सिल्कची नेसू की कतान सिल्कची नेसू, तर त्या दोन्ही साड्या आणि त्यांचे ब्लाऊज दाखवते. मी कधीही असं जास्त करून सजेशन घ्यायला जात नाही, कारण मला आवडलं ना, मला माहिती आहे माझ्यावरती चांगले दिसते तर मी नेसावे असं माझं असतं. मी कपड्यांच्या बाबतीत कधीच सजेशन घ्यायला जात नाही, कुणाकडूनच कधीच नाही. पण ह्या वेळेला दोन्ही साड्या मला खूप आवडल्या आणि दोन्ही काही एकदम नेसता येणार नाहीत, मग त्यामधलं असं चाललं आहे की कुठले घ्यायचे नेसायची. सो प्लीज मला हेल्प करा. मी आता दाखवते एक थोड्याच वेळात, हे फक्त आवरून ठेवते. त्याचं ब्लाऊज मी दाखवलं नव्हतं. ही साडी तुम्ही बघितलेलं असाल, ही प्युअर हँडलूम चंदेरी पट्टू सिल्क साडी आहे आणि याची बॉर्डर खूप आवडली होती मला आणि ही कलर कॉम्बिनेशन आवडलं. आणि ही जी बुट्टी आहे ना, ही खूप वेगळी अशी बुट्टी आहे, रेड कलर, आणि ही खूप आवडली होती मला, म्हणून मी घेतली होती. मला वाटतं कुठल्या तरी कार्यक्रमाला की लग्नाला घेतली होती आणि ती मी नेसलेलीच नाही, तर ही नेसायच्या अगोदर तशीच आहे साडी. आणि हा कलर असा दिसणार आहे, डार्क आहे. आणि याचा जो पदर आहे तो असा आहे, हा पदराचा भाग आहे. त्याचा ब्लाऊज मी असा शिवून घेतला आहे, पफ स्लीव्ज आहेत. पफ म्हणण्यापेक्षा थोडेसे असे हे करून घेतलेत स्लीव्ज, आणि यांना असं क्रॉसमध्ये आहे थोडं. याची पूर्ण बॉर्डर मी यूज करायला नको म्हटलं त्यांना, छोटी बॉर्डर लावा, शॉर्ट हँड आणि बॅक नेक असा घेतला आहे याचा. तर ही एक साडी आहे. आणि दुसरी साडी तुम्ही बघितलं होतं, प्युअर हँडलूम चंदेरी कतान सिल्क साडी, आणि ही आवडली का होती बॉर्डरमुळेच, कारण कतान सिल्क साड्यामध्ये जास्ती करून तुम्हाला गोल्डनमध्येच जरीच्या बॉर्डर मिळतात, पण ह्याच्यामध्ये असं होतं की ही पिवळ्या कलरची बॉर्डर आणि ती ही छान अशी वर्क केलेली होती. तर पाठीमागे किती सिक्युअर वर्क आहे, तर ही वर्क केलेली होती. ह्यामध्ये 3-4 कलर आहेत. मला हा कलर फर्स्ट हा कलर आला होता आणि ह्याच्यामध्ये अजूनही छान 3-4 कलर आहेत. तर हा कलर फर्स्ट आला होता म्हटल्यानंतर मी हा घेतला होता त्यावेळी. आणि ही पण एक सुंदर साडी आहे कतान सिल्कमधली. आणि त्याचा ब्लाऊज हा पदराचाच भाग आहे जो तुम्ही बघताय ना, तर हा पदराचा भाग आहे. पूर्ण पदरावरती अशी छान हे आहेत डिझाईन, बुट्टा आहे ते, आणि हे सगळे ना विविंग केलेलं आहे पूर्ण आणि सिक्युअर आहे पूर्ण. तर समोर इथं दिसतंय, पाठीमागच्या भागाला बघा असं छान सिक्युअर केलेलं आहे. तर ही एक साडी आहे, म्हणजे ही अशी असं काहीच दिसतं. दोन्हीही मला तितक्याच आवडलेत. मलाच असं कन्फ्यूज होते की कोणती नेसू. आणि त्याचा ब्लाऊज हा असा शिवून घेतला आहे मी, हात लांब ठेवलेत, पूर्ण ब्लाऊजवरती असे डॉट सांगितलेत आणि हे मी करून घेतलेत बरं, काही हे वाले करून घेतलेत मी, हे असं आहे. आणि हे दोन्हीही ह्याचा पाठीमागचा गळा असं केलं आहे. हे दोन्ही साड्या मला खूप आवडल्यात, म्हणजे मीच कन्फ्यूज आहे की ह्यातली कोणती नेसू. दोन्हीपैकीच एक नेसणार आहे मी, पण कोणती नेसू तेच समजत नाही. आणि जर नाहीच कन्फ्युजन झालं तर मग तिसरीच कुठली तरी नेसेन, पण मला ह्या दोन्हीमध्येच चूज करायची इच्छा खूप आहे. एकतर ही ऐकावं जनाचं करावं मनाचं, पण जनाचं का ऐकायचं असतं की त्यांची मतं घ्यायची असतात कोणत्याही गोष्टीमध्ये, आणि आपल्याला एक क्लॅरिटी मिळते. त्यांची मतं जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला क्लॅरिटी मिळते की आपण काय करायचं आहे नेमकं. याच्यासाठीच आपण सगळ्यांचं ऐकून घ्यायचं असतं. बघू, प्लीज मला सजेस्ट करा. मागच्या वेळेला अलंकारित ज्वेलरी मी मागवली होती, ज्याच्यामध्ये बकुळी तोडे बकुळी हार मी घातला होता आणि तो तुम्ही बघितला होता. खूप जणींनी त्यांच्याकडून खरेदी देखील केलेली आहे आणि त्यावेळी मला ते पेज दिसलं होतं, छान वाटलं होतं, म्हणून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि घेतली होती. तेव्हा ते मी परचेस केलं होतं. पण आत्ता त्यांनी मला पाठवलेलं आहे, त्यांचं न्यू लॉन्च झालेलं आहे ना, तर ते पाठवलेलं आहेत. आणि बघूया, असं सुंदर तन्मणी त्यांनी पाठवलं आहे आणि फिनिशिंग खूप छान वाटते मला. तुम्ही पण बघा, मी जवळून दाखवते. आणि याचे हे कानातले देखील त्यांनी पाठवलेत.
सोबतच त्यांनी सुंदर नथ पण पाठवले, ही मोत्याची. आणि हे त्यांचे डिटेल्स आहेत. अलंकारिक 880500097907 पुण्यातील आहेत ते. हा असा तन्मणी आहे. तन्मणीच्या पाठीमागची साईड ही अशी दिसते आणि हे स्टोन जे ते बघा असे आहेत. मोती तुम्हाला याच्यामध्ये हे जे आहेत ते पिवळसर मोती आहेत आणि हे जे आहेत ते पांढरे शुभ्र आहेत. व्हिडिओमध्ये थोडेसे पिवळसर दिसत असतील, हे पण हे पांढरे शुभ्र असे मोती आहेत. नेक्स्ट एका साडीच्या व्हिडिओमध्ये ना हे मी स्टाईल करेन, म्हणजे कल्पना येईल की हे कसे दिसतात आणि इंस्टाग्रामवरती ते फोटोज येतीलच. नेक्स्ट म्हणण्यापेक्षा आता उद्याच्याच एका व्हिडिओमध्ये करते मी नक्की. सो हे असं आहे. आता आवरते. मम्मीनं मस्तपैकी लाल भात केलेली आहे, भाकरी भाजी काय त्यानंतर आपण व्हिडिओ जाय तो एंड करू. मी काल म्हटलेलं तुम्हाला, तर हे बघा हे असं स्टाईल केलं ह्या साडीवरती. मशरू कतान साडी आहे आणि हे कानातलं पण असं छान दिसते. तर हे असं मस्त वाटलं. 1-2 फोटोज पण काढले, इंस्टाग्रामवरती टाकलेले आहेत मी. आणि आता व्हिडिओ जो आहे तो आपला एंड होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.